इथले तुम्ही? आम्ही सगळे शिरीन कॉलनीचे रहिवासी आहोत। आमच्या गल्लीत रस्ते आणि नाल्या सगळं खराब झालेलं आहे। तिथं रस्ता तर इतका खराब आहे की चालता येत नाही, माणसं पडायला लागलेत, त्यांचे हात पाय तुटायला लागलेत। पण तरी पण आता 2 वर्ष झालं रस्त्याची इतकं खराब अवस्था झालेली आहे, पण कुणी पण लक्ष घेणं गेले। आता इथं कलेक्टर साहेबांना निवेदन दिलंय, पण त्यांनी म्हणलं की सीओ मॅडमला फोन केलाय आणि आमच्या समोर फोन केला, पण त्यांनी म्हणले की करून देतो, आजच्या आज करून द्या म्हणून सांगितलं कलेक्टर साहेबांनी। आणि सीओ मॅडमला पण ह्याच्या अगोदर खूप वेळेस भेटलेला होता मी, पण त्याने काय लक्षावर घेतलं नाही। फक्त एक टिपर मुरुम टाकतात, फक्त टाकून जातात, ते पण रोलर फिरवत नाही आणि ती काय उपयोगाचंच नाही। ते चिखल पूर्ण इतकं होतंय की आम्ही सगळे तिथंच पडतो रस्त्यावरच। आमच्या मुलांना शाळेला जाता येत नाही, तर आम्हाला आमची मागणी आहे की लवकरात लवकर आमचा रस्ता चांगला आणि दुरुस्त करून द्यावा आणि नाल्यांची साफसफाई करण्यात यावी, घंटागाडी वेळेवर यावं आणि लाईटीचे खंबे जे आहेत ते सगळे मध्ये रस्त्याच्या मधोमध आहेत, त्यांना पण व्यवस्थित जागेवर ठेवण्यात यावं ही आमची विनंती आहे। आणि नाहीतर आम्ही पुढच्या वेळेस आम्ही रास्ता रोकोच करणार आहोत। आणि आज काय केले? आज काय निवेदन दिले आणि आंदोलन केले आहे। ह्याच्या अगोदर पण निवेदन दिलेलं होतं, महिलांतर्फे पण दिलेलं होतं निवेदन आणि आज पण दिलंय। सगळे आम्ही म्हणजे पूर्णच रहिवासी दिलेलं होतं आम्ही सगळे। नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत का? आता जाऊन तिथं जाणार होतो आम्ही, म्हणजे इथून कलेक्टर ऑफिस मधून नगरपालिकेमधून सीओ मॅडमलाच भेटणार होतो। नाम बोलो। कौसर मस्जिद पटेल। आज उस्मानाबाद धाराशिव शहरातील शिरीन कॉलनी, गालिबनगर आणि सुलतानपुरा या भागामधील बऱ्याच महिला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपस्थित राहिलेल्या आढळून आल्या। त्यांच्याकडे विचारणा केली असता त्या भागात कच्चे रस्ते, तुटक्या नाल्या आणि दुर्गंधी अशा बऱ्याच अडचणी त्यांनी सांगितल्या। मग त्या दृष्टिकोनातून आज मी समाजवादी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनामध्ये मी या भागातील रस्ते चांगले करावेत, नाल्याची दुरुस्ती करून घ्यावी आणि त्या भागातील लोकांचं आरोग्य धोक्यात येणार नाही यासाठी उपाययोजना कराव्या अशी विनंती केलेली आहे। जिल्हाधिकारी महोदयांनी लगेच सीओ मॅडमना फोन करून त्याबाबत सूचना केलेली आहे। मला अशी अपेक्षा आहे की लवकरात लवकर हा विषय मार्गी निघेल। याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे मी फोन करून सांगितल्याबद्दल धन्यवाद देतो। थांबतो। महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।